टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईत आज हवामान खात्यानं पावसाचा येलो अलर्ट दिला आहे, तर ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची स्कायलाईन आपण पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण मुंबईमध्ये आहे आणि मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा सुद्धा हवामान विभागाने दिला आहे। भारतीय हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। तर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा त्यासोबतच विजांच्या कडकडाटासह आणि वाऱ्यांच्या झंझावाती सुसाट झोडप्यांची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। आज आपण पाहतोय की गुरुवारी आणि शनिवारी हा येलो अलर्ट मुंबईसाठी देण्यात आला आहे। तर शनिवारी सुद्धा येलो अलर्ट लागू असून यामध्ये काही ठिकाणी जोरदार सरी आणि विजांचा कडकडाट होण्याचा समावेश आहे। गेल्या 24 तासात सांताक्रूजमध्ये 62 मिलीमीटर तर कुलाब्यात 22.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मंगळवारी रात्री सुद्धा जोगेश्वरीत 79 मिलीमीटर तर अंधेरी पूर्वेत 67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। पूर्व मोसमी पावसाला कारणीभूत ठरणाऱ्या घडामोडीमध्ये अरबी समुद्रात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा तसेच वाऱ्याचा संमेलन बिंदू म्हणजेच कन्व्हर्जन्स आणि भरपूर आर्द्रता त्यासोबतच स्थानिक तापमानवाढ यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। कोकण किनारपट्टी लगत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे मुंबईत घराबाहेर पडत असाल तर ही काळजी घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।